सकल मातंग समाजाचा सामाजिक न्याय संघर्ष विराट मोर्चा आज सातारा येथे काढण्यात आला। या मोर्चासाठी जिल्ह्यातून हजारो बांधव साताऱ्यात दाखल झाले होते। यात युवा वर्गाचा सर्वाधिक वाटा होता। या मोर्चात मोठ्या प्रमाणावर महिलांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अ ब क ड उपवर्गीकरणाचे कायद्यात रूपांतर करून मातंग समाजाला न्याय मिळावा अशी मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली। या भव्य अशा मोर्चेवेळी आम्ही देशाचे भवितव्य असणाऱ्या काही युवांना या मोर्चाबद्दल काही गोष्टी विचारल्या, त्यावर त्यांनी पुढील उत्तरे दिली। जो मोर्चा झाला मातंग समाजाचा, अख्ख्या जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यातून जी मातंग समाज इथं उपस्थित राहिला, त्या मातंग समाजाचं प्रथम मी आभार मानतो। तो आज मातंग समाज स्वतःच्या खर्चातून आपला स्वतःचा वेळ देऊन आज ह्या मोर्चासाठी उपस्थित राहिला, त्याचं प्रथमतः मी आभार मानतो आणि हा मोर्चा यशस्वी केला त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। आणि आपल्या समाजाला कुठंतरी एक न्याय मिळण्यासाठी हा समाज एकत्र झाला। हजारोच्या संख्येनं लाखोच्या संख्येनं समाज इथं एकत्र आला। याचं हे जिवंत उदाहरण आपल्याला दिसलंच आहे आणि याचं निवेदन आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे। कलेक्टर साहेबांना निवेदन देताना आम्ही अशी मागणी केली की कलेक्टर साहेब, तुम्ही आमची ही मागणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना ह्या अधिवेशनात इम्प्लिमेंट करावं। मातंग समाजाला ते देवेंद्र फडणवीस न्याय देतीलच, पण त्या न्याय देताना हे लवकरात लवकर द्यावे आणि मातंग समाजाची कुठं उन्नती होईल आणि मातंग समाजाबरोबर इतर तत्सम 58-57 जाती आहेत त्यांचा बी उद्धार व्हावा, अतिवंचित समाजाचा उद्धार व्हावा, हे आपल्या मागणी माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन सांगितलेलं आहे। आणि ह्या मोर्चा प्रचंड ताकदीनं मातंग समाजाने यशस्वी करून दाखवला। ह्यात कोणाचं गट तट नाही, स्वतः मातंग समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं सर्व संघटनीय पक्षांनी इथं मातंग जिल्ह्यातून फलटण असू दे 11 तालुक्यातली लोकं आली आणि त्या लोकांनी आज हा मातंग समाजाचा मोर्चा यशस्वी करून दाखवला। आणि प्रथम त्या परत एकदा पुन्हा मी ते सांगतो की मातंग समाजाचा आभार मानतो मी। धन्यवाद। जय लहूजी, जय संविधान, जय भीम। जय लहूजी, जय लहूजी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय, अण्णाभाऊ साठेंचा विजय। नमस्कार, माझं नाव नीरव अमोल पाटोळे। सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करतो। आज चांगलं वाटतंय, आज आपण सर्वजण इथं एक समाज म्हणून एकत्रित ह्या सामाजिक न्याय संघर्ष मोर्चासाठी इथं उपस्थित राहिलो आहोत। मला चांगलं वाटतंय, माझे वडील अमोल अरुण पाटोळे व त्यांचे सर्व सहकारी मित्रांच्या पुढाकाराने आज हा मोर्चा पार पडत आहे। मी आज तुमच्यासमोर एक युथ म्हणून बोलणार आहे। मला एक गोष्ट सांगा, 1 ऑगस्ट 2024 रोजी जर सुप्रीम कोर्टच्या 6 बेंचच्या सुप्रीम कोर्टनं जर हा ऑर्डर पास केला असेल की तुमच्या राज्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचा आदेश तुम्ही अंमलबजावणी करा, इम्प्लिमेंटेशन करा, तर ह्याची इम्प्लिमेंटेशन आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये का नाही झाली? बाकीच्या राज्यांमध्ये जर ह्याची होत आहे तर आपल्या राज्यामध्ये याची इम्प्लिमेंटेशन का नाही झाली? हाच प्रश्न आपण राज्य सरकारला विचारायला आलेलो आहोत। आपला हा लढा कुठल्या समाजाशी नाही आहे ना, आपला हा लढा या राज्य सरकारशी आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या कॉन्स्टिट्यूशनची रिस्पेक्ट ठेवून त्या कॉन्स्टिट्यूशनल वेमधून आपण हा प्रश्न या राज्य सरकारला विचारायला आलेलो आहोत। आमच्या मागण्या फक्त एज्युकेशनल सेक्टर आणि एम्प्लॉयमेंट सेक्टरमध्येच आहेत। एज्युकेशनल सेक्टरमध्ये का, तर आमची मुलं IAS ऑफिसर, IPS, IRS, IFS असे बनू शकतात। डॉक्टर, जजेस, लॉयर्स बनण्यासाठी आमचे दरवाजे ओपन होऊ शकतात। आणि राहिला विषय एम्प्लॉयमेंटचा, तर प्रत्येक गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आमच्यासाठी किमान 1 ते 2 जागा तरी अवेलेबल होतील, ह्याच आमच्या काही मागण्या आहेत। आणि आमच्यातला जो अतिमागासवर्ग आहे त्यांना ह्या गोष्टीबद्दल काही आयडियाच नाही आहे, ह्या गोष्टीबद्दल काही माहितीच नाही आहे। आज आम्ही त्यांना प्राधान्य देण्यासाठी, त्यांना एक संधी देण्यासाठी इथं सगळे उपस्थित राहिलेलो आहोत। आणि आमची इच्छा हेच आहे की राज्य सरकारने ह्याला मान्यता द्यावी, कारण आम्ही आमचा संघर्ष सोडणार नाही। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक म्हण आम्ही डोक्यात आणि मनात घेऊन चालतो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। बस एवढंच बोलतो आणि 2 शब्द थांबवतो। जय शिवराय, जय हिंद, जय भारत।